करंट अफेअरच्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत आहे मित्रांनो। तर करंट अफेअर विथ जीके तर या सिरीजमधलं हे आहे आपलं चौथं लेक्चर। याची प्लेलिस्ट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती बनवलेली आहे। हे चारही लेक्चर व्यवस्थित सर्वांनी करून घ्या। येणाऱ्या नगर परिषद कंबाईन ज्या काही एक्झाम होणार आहे मेन्स वगैरे त्याकरता आपण हे लेक्चर घेऊन आलेलो आहे। यामध्ये करंट अफेअर तर आपण बघतोच, परंतु जीकेची इन्फॉर्मेशन सुद्धा बघत असतो। लेक्चर कळल्यावर आणखी क्लिअर होईल। आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा प्राधिकरण IFSCA, ठीक आहे। तर याचे अध्यक्ष कोण झालेले आहे ते झालेले आहे मित्रांनो के राजारमण। ओके, एप्रिल 2020 मध्ये हा आयोग स्थापन करण्यात आलेला होता। प्राधिकरण एप्रिल 2020 ला स्थापन करण्यात आला होता आणि याचे पहिले जे अध्यक्ष होते ते होते NJT श्रीनिवासन। ओके, सो यांच्या जागी आलेले आहे आता के राजारमण। मोस्ट टाइम पिकरा पेपरमध्ये प्रश्न येणार। मुख्यालय कुठे आहे? गिफ्ट सिटी गांधीनगर गुजरात या ठिकाणी आहे। इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। 2020 पाठ ठेवायचा आहे। त्यानंतर राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिवस कधी साजरा केला जातो? तर हा साजरा मित्रांनो 10 जुलैला। मग मत्स्य क्रांतीचे जनक कोणाला म्हटलं जाते? तर मत्स्य क्रांतीचे जनक हिरालाल चौधरी यांना म्हटलं जाते। नील क्रांती, मत्स्य क्रांती संबंधित एक क्रांती आहे, तिचं नाव आहे नील क्रांती। पेपरमध्ये विचारलं जाते मत्स्य उत्पादनासंबंधित कोणती क्रांती आहे ते आहे सुद्धा म्हटलं जाते शेती। मत्स्य शेतीला पिसिकल्चर सुद्धा म्हटलं जाते। मोस्ट टाइम पिकरचा एक नील क्रांती आणि एक पिसिकल्चर आणि मत्स्य क्रांतीचे जनक कोण? हिरालाल चौधरी। राष्ट्रीय मत्स्य दिवस हा 10 जुलैला साजरा केला जातो। त्यानंतर आहे जागतिक लोकसंख्या दिवस। कधी साजरा केला जातो? 11 जुलैला। सुरुवात कधी झाली? 1989 पासून। का बरं झाली? 11 जुलै 1987 ला जगाची एकूण लोकसंख्या ही 5 अब्ज झाली होती। त्यामुळं पुढच्या 2 वर्षांनी म्हणजेच 1989 पासून 11 जुलै आपण लोकसंख्या दिवस साजरा करतो। त्यानंतर आहे चौथा प्रश्न, श्वेत आणि धवल क्रांतीचे जनक कोणाला म्हटले जाते? ते म्हटले जाते व्हर्गीस कुरियन यांना। जगाच्या हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते नॉर्मन बोरलॉग यांना। भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते MS स्वामीनाथन यांना। तर महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांना म्हटले जाते। आता श्वेत क्रांती म्हणजेच मित्रांनो होते दूध क्रांती। या संबंधित एक ऑपरेशन फ्लड होतं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। ओके, तुम्हाला जर विचारलं की ऑपरेशन फ्लड कशा संबंधित आहे तर दुधाचं उत्पादन वाढवणे या संबंधित ऑपरेशन फ्लड होतं। ओके, ऑपरेशन फ्लड कोणत्या वर्षाचं होतं नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मागच्या वर्षी MPSCने यावरती प्रश्न विचारला होता। त्यानंतर चर्चेत आहे मित्रांनो SDI म्हणजे होते ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स। प्रथम क्रमांक ठरलेला आहे मित्रांनो स्वित्झर्लंडचा। ओके, स्वित्झर्लंडचा। इथे 23-22 हे एकदा करेक्शन करून घ्या, ठीक आहे। तर फर्स्ट आहे मित्रांनो स्वित्झर्लंड आणि यामध्ये भारताचा रँक किती आहे? तर भारताचा रँक आहे मित्रांनो 132वा, ठीक आहे। आणि SDI कुठून कुठपर्यंत मोजला जातो? SDI 0 ते 1 दरम्यान मोजला जातो मित्रांनो। SDI 3 निकषाच्या आधारे काढला जातो: आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान। आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान या आधारावर SDI काढला जातो। SDI ची सुरुवात ही 1990 पासून झाली होती आणि त्याच्यात सुधारणा 2010 मध्ये झालेल्या होत्या। SDI चे जनक महबूब उल हक पाकिस्तान यांना म्हटलं जाते आणि त्यांना मदत करण्यासाठी काम केलेलं होतं अमर्त्य सेन यांनी, जे की शास्त्रात नोबेल मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती अमर्त्य सेन हे होते। सो SDI पाठ ठेवा। पहिलं स्वित्झर्लंड लक्षात ठेवायचं आहे। ओके, इथे 22 आहे की 23 आहे एकदा कन्फर्म करा फक्त। त्यानंतर बघा अफगाणिस्तान। आता अफगाणिस्तान बघा इथं काय म्हटलेलं आहे की अफगाणिस्तान संबंधित ऑपरेशन देवी शक्ती। तर काय आहे मित्रांनो, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी, लक्ष द्या इकडे मी तुमचे तिन्ही पॉईंट कव्हर करून देतो। अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी जे आपण ऑपरेशन राबवलं होतं त्या ऑपरेशनचं नाव होतं देवी शक्ती। तर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी जे आपण ऑपरेशन राबवलं होतं त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन गंगा। आणि एक चर्चेमध्ये होतं तुर्की आणि सिरियाला खूप मोठा भूकंप झाला होता, त्या संबंधित जे आपण ऑपरेशन राबवलं होतं ते होतं ऑपरेशन दोस्त। सो हे तिन्ही पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे, एका ठिकाणी ते कव्हर करून दिलेलं आहे। त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, फ्रान्सतर्फे बॅस्टिल डे परेडसाठी भारताचे PM नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आलेले होते मित्रांनो। मग बॅस्टिल डे परेड कोणत्या देशामध्ये भरते? तर ती फ्रान्समध्ये। फ्रेंच राज्यक्रांती जी झाली होती या संबंधित ती 1789 मध्ये झाली होती। मग मी थोडा पॉईंट कव्हर करून दिला तुम्हाला की फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार लीजन ऑफ ऑनर अवॉर्ड नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला होता मित्रांनो। आणि फ्रान्सकडून आपल्या राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे 3 शब्द आपण फ्रान्सकडून घेतले। एक प्रजासत्ताक म्हणजे गणराज्य हा स्त्रोत सुद्धा आपण फ्रान्सकडूनच घेतलेला आहे। ओके मित्रांनो, क्लिअर करा। तर असं क्लिअर करायचं असते करंट अफेअरमधून जीकेमध्ये जायचं असते। सो तुमच्या लक्षात आलं असेल। मग मी थोडा एक पॉईंट आणखी एक्स्ट्रा कव्हर करून दिला लेक्चर घेताना की 1917 मध्ये रशियन क्रांती झाली होती, फ्रेंच क्रांती 1789। मग फ्रेंच क्रांतीकडून स्वातंत्र्य, समता, बंधुता घेतला आपण, तर रशियन क्रांतीकडून काय घेतलं? सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय आणि मूलभूत कर्तव्य आपण घेतलेलेच आहे। रशिया म्हणजेच त्यावेळचा USSR होता, हा पॉईंट पाठ ठेवायचा आहे। 42वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये
आपण मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये टाकलेली होती ती 10 होती आणि 11वं मूलभूत कर्तव्य हे 86वी घटना दुरुस्ती 2002ने ॲड केलेलं होतं 2002ने ॲड केलेलं होतं. चल मित्रांनो, फ्रेंच राज्यक्रांतीचं नेतृत्व लेनिन यांनी केलं होतं आणि फ्रेंच रिवेरा ऑफ द ईस्ट पॉंडिचेरीला म्हटलं जाते. तुम्हाला सर्वांना माहीत आहे पॉंडिचेरीवर फ्रेंच लोकांची सत्ता होती आणि फ्रेंच पॉंडिचेरी 1954ला सोडून गेलेले होते आणि फ्रान्ससोबत जो आपला युद्ध सराव आहे तो आहे वरुण युद्ध सराव, शक्ती युद्ध सराव. आणखी एक्स्ट्रा पॉईंट सांगायचा आहे तुम्हाला की आपण फ्रान्सकडून राफेल विमानं घेतलेलं आहे मित्रांनो. कोणाकडून घेतलेलं आहे? फ्रान्सकडून. तर चिनूक हेलिकॉप्टर जर विचारलं तुम्हाला चिनूक हेलिकॉप्टर तर हे घेतलेलं आहे मित्रांनो आपण अमेरिकेकडून. क्रिस्टल क्लिअर होत आहे सगळ्या गोष्टी हे आपण अमेरिकेकडून. आणि एक आणखी लक्षात ठेवा S-400. S-400 हे मिसाईल आहे जे की आपण रशियाकडून घेतलेलं आहे. राफेल फ्रान्स, चिनूक अमेरिका आणि S-400 रशिया. क्लिअर झालं असेल. चला त्यानंतर बघूया करंट अफेअरमधला पुढचा प्रश्न. नोमॅडिक एलिफंट नावाचा जो युद्ध सराव आहे हा कोणत्या 2 देशादरम्यान होतो? नोमॅडिक एलिफंट. मोस्ट टाइम पिक करा भारत आणि मंगोलिया. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. भारत आणि मंगोलिया. मग पांढऱ्या हत्तीचा देश कोणाला म्हणतात? थायलंडला म्हणतात. सरोवरांचा देश कोणाला म्हणतात? फिनलँड. ओके, नाटोचा 31वा सदस्य देश झालेला आहे फिनलँड. आणि नंदनकानन गार्डन कुठं आहे? ओडिशाला. तो थोडी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, थोडी लक्षात ठेवा. ओके, पांढऱ्या हत्तीचा देश थायलंड, सरोवरांचा देश फिनलँड, नंदनकानन गार्डन ओडिशा आणि नोमॅडिक एलिफंट आहे भारत आणि मंगोलिया युद्ध सराव. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न होता चर्चेमध्ये 1969ला 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं होतं मित्रांनो. त्यावेळेस ज्या बँकेच्या ठेवी लक्षात असू द्या 50 कोटी होत्या, ज्या बँकेच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त होत्या त्यावेळेस तत्कालीन PM इंदिरा गांधींनी त्या बँकेचं राष्ट्रीयकरण केलेलं होतं. मग राष्ट्रीयकरण करण्यामागे उद्दिष्ट काय असू शकते? प्रादेशिक समतोल साधणे आणि ग्रामीण भागात बँके शाखेचा विस्तार करणे. तर हे मित्रांनो महत्त्वाचं आहे. 15 एप्रिल 1986ला 6 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं होतं. तेव्हा त्या बँकेच्या ज्या ठेवी होत्या त्या 200 कोटीपेक्षा जास्त असणाऱ्या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. आणि प्रादेशिक समतोल साधणे हा राष्ट्रीयकरणाचा उद्देश होता. तर मग मी आणखी एक पॉईंट पोरांना कव्हर करून दिला होता ऑफलाईनमध्ये की महाराष्ट्रातील प्रादेशिक समतोल अभ्यास करण्यासाठी नेमलेली कमिटी कोणती होती? विजय केळकर. आणि 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? विजय केळकर. 14व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष YV रेड्डी आणि 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग. ओके मित्रांनो, तर असं जायचं असते करंट अफेअरमधून GKमध्ये. ओके, सो हे लेक्चर तुम्हाला खूप हेल्पफुल होणार आहे. हे सिरीज नक्की करायचे मित्रांनो. तुम्ही आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ नाही बघितले तरी चालेल, परंतु करंट अफेअर मी दर 2-3 दिवसांनाच आणत असतो एक लेक्चर. तर ते मात्र आवर्जून तुम्ही कव्हर करायचं, कारण त्यामध्ये तुमचे सगळे पॉईंट्स क्लिअर होतात. ओके, सो जे नोटिफिकेशन बेल आहे त्याला तुम्ही क्लिक करून द्या मित्रांनो, म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. ओके, सो सबस्क्राईब केलं त्या बाजूनं आहे मित्रांनो ते बटन, ती बेल तुम्ही क्लिक करून द्या. चला, डॉक्टर मंगला नारळीकर. आता डॉक्टर मंगला नारळीकर कोण होत्या? तर ह्या ज्येष्ठ गणित तज्ज्ञ होत्या. जयंत नारळीकर यांच्या त्या पत्नी होत्या मित्रांनो. आणि जयंत नारळीकर 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे काय होते? अध्यक्ष होते. नाशिक या ठिकाणी भरलं होतं. आणि जयंत नारळीकर यांचं खूप गाजलेलं पुस्तक आहे आकाशाशी जळले नाते. ओके, सो 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मग आयुका जी होती मित्रांनो 1988ला स्थापन झालेली, तिचा फुल फॉर्म काय आहे? द युनिव्हर्सिटी सेंट्रल फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रॉफिजिक्स. पेपरमध्ये ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रॉफिजिक्स याच्यावर प्रश्न विचारला आहे, कारण एक ॲस्ट्रॉलॉजी टाकला होता पेपरमध्ये, लॉजी. तो लॉजी येत नाही याच्यात, दाखवा कुठे लॉजी नाही आहे. ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रॉफिजिक्सच लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि मृत्यू जो झालेला आहे तो झालेला आहे मंगला नारळीकर यांचा 17 जुलै 2023ला. सो हे लक्षात ठेवा मित्रांनो, म्हणून आपण ही माहिती कव्हर केलेली आहे. त्यानंतर भारत सरकारने चना डाळीला कोणतं ब्रँड नाव दिलेलं आहे? पेपरमध्ये विचारण इंडिया दाल, भारत दाल, तर याचं उत्तर असणार आहे भारत दाल. जे आहे तेच आन्सर घ्यायचं मित्रांनो. ठीक आहे. आणि जागतिक भरड धान्य वर्ष युनो कोणतं साजरं करत आहे? 2023. सर्वांना माहीत आहे, हे लक्षात असू द्या. यूट्यूबचे नवीन CEO झालेले आहे नील मोहन. ओके, 14 फेब्रुवारी 2005ला यूट्यूबची स्थापना झालेली होती. संस्थापक होते जावेद करीम, चॅड हर्ले आणि स्टीव चेन. ओके, जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला हे 3 नावं दिसतील. पाठ करून घ्या. 2005 पासून यूट्यूब सुरू झालेलं आहे. तर आज आपण यूट्यूबवरच लेक्चर घेत आहे. हे यूट्यूबचे आपल्यावरचे उपकार आहे. ओके, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस 20 जुलै. कधी असतो? 20 जुलैला. आणि 82वा ग्रँडमास्टर कोण ठरलेला आहे? उप्पाला प्रणित. ओके, लक्षात घ्या, उप्पाला प्रणित हे तेलंगणाचे खेळाडू आहे. मित्रांनो, तुम्हाला आणखी माहितीसाठी सांगून देतो, 83वे ग्रँडमास्टर ठरलेले आहे आदित्य सामंत. आणि आदित्य सामंत हे महाराष्ट्राचे खेळाडू आहे. ओके, भारतातील पहिले बुद्धिबळ अकादमी कुठं स्थापन होत आहे? तर ती भारतातील पहिली बुद्धिबळ अकादमी ही भुवनेश्वर ओडिशा या ठिकाणी आहे.
ह्यांले पासपोर्ट इंडेक्स 2023मध्ये इंडियाचा रँक सांगा किती आहे, तो आहे 80वा. तर सर्वात शक्तिशाली पासपोर्ट हा सिंगापूरचा ठरलेला आहे. 80वा आपला क्रमांक लागतो. आपला नंबर पाठ ठेवायचा. माहितीसाठी सांगतो, इस्रोने सिंगापूरचे 7 उपग्रह सोडलेले आहेत, जे की PSLV C56 या प्रक्षेपकाने सोडलेले होते. 56 पाठ ठेवा. आणि जे आज 2 सप्टेंबर 2023ला आदित्य L1 जाणार आहे मित्रांनो, ते PSLV C57 पाठवलं जाणार आहे मित्रांनो. ओके, चला पुढे जाऊ. पण शेवटी अफगाणिस्तान आहे ह्याले पासपोर्ट इंडेक्समध्ये, पाकिस्तान 100व्या नंबरवर आहे. ओके, भारताचे भूदल प्रमुख कोण आहे? भारताचे भूदल प्रमुख आहे मित्रांनो मनोज पांडे. कितवे भूदल प्रमुख आहे? 29वे. अभियांत्रिकी पदवी असणारे कितवे? पहिले. 43वे उपप्रमुखसुद्धा झाले होते. 4थे मराठी व्यक्ती ठरले. सलग 2रे व्यक्ती ठरले. आणि कोणत्या जिल्ह्याचे आहे? ते नागपूर या जिल्ह्याशी संबंधित आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. तर असं पॉईंट कळलं का तुम्हाला? टू द पॉईंट अभ्यास करायचा. त्यानंतर लेडी तेंडुलकर म्हणून कोणाला ओळखलं जाते? मिताली राज यांना ओळखलं जाते. अलीकडे निवृत्ती घोषित केलेली आहे त्यांनी. भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन कुठं? गुरुग्राम हरियाणा. कुठे आहे इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन? सगळ्यात मोठे गुरुग्राम हरियाणा. गुरुग्राम हरियाणाला इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं मुख्यालयसुद्धा आहे. ठीक आहे, इंटरनॅशनल सोलर अलायन्स 2015चं आहे. भारतातील पहिल्या कार्बन न्यूट्रल फॉर्मचे उद्घाटन कुठं करण्यात आले? कार्बन न्यूट्रल फार्मचे उद्घाटन केरळ या ठिकाणी करण्यात आले. कार्बन न्यूट्रल शेती करणारं पहिलं राज्य केरळच आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, पेपरमध्ये आलासुद्धा होता आणि मी तुम्हाला म्हटलं पण होतं मागच्या लेक्चरला की यावरती प्रश्न येणार आहे. याचं रिझन सांगितलं होतं की 25वी आहे रौप्य महोत्सवी परिषद होती, ई गव्हर्नन्स. प्रश्न येणारच होता. कटरा जम्मू काश्मीर, आणि विशेषतः म्हणजे कटरा जम्मू काश्मीर इथं भरली होती, त्यामुळे येण्याचे चान्सेस वाढलेले होते. G20 परिषद जी भारतात भरत आहे त्याचे शेर्पा कोण आहे? अमिताभ कांत आहे. आणि पहिली शेर्पा परिषद उदयपूर या ठिकाणी पार पडलेली होती. जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा 2023, निखत जरीन 50 kgमध्ये गोल्ड मेडल पटकावलं, तेलंगणाच्या आहे त्या. लवलीना बोर्गोहेन 75 kgमध्ये गोल्ड मेडल पटकावलं, त्या आसामच्या आहे. लवलीना बोर्गोहेन आसाम आणि निखत जरीन जर म्हटलं मित्रांनो तर ते लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, तेलंगणा. ठीक आहे, राज्य विचारले जातात परीक्षेमध्ये. आशियाई युवा आणि ज्युनियर स्पर्धा 2023, यजमान देश कोणता आहे? भारत. आणि उद्घाटन अनुराग सिंग ठाकूर यांनी केलेलं आहे. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. चंद्रयान 3 बद्दल माहिती बघूया. चंद्रयान 3 पाठवलं आपण 14 जुलै 2023ला. चंद्रावर जाऊन पोहोचलं 23 ऑगस्ट 23ला. 23 लक्षात ठेवा. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो काय लक्षात ठेवायचं आपल्याला, की आपलं जे चंद्रयान आहे हे 23 ऑगस्ट 2023ला पोहोचलं, तर याने पृथ्वीवरून 3,84,400 किलोमीटर इतकं आहे. ओके, पृथ्वीपासून चंद्र किती दूर आहे? 3,84,400 किलोमीटर. चंद्र दररोज 50 मिनिटं उशिरा उगवतो. पृथ्वीवरून चंद्राचा 59% भाग आपल्याला दिसतो मित्रांनो. ओके, लक्षात ठेवा. चंद्रावर यान उतरवणारा भारत जगातील 4था देश, तर दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला. मग पहिला कोण होता तसा? साधारणतः रशिया. 1959मध्ये लुना 2 पाठवलं होतं. USA ने 1969मध्ये ओपोलो 11 पाठवलं होतं. यामध्येच नील आर्मस्ट्रॉंग गेले होते. चंद्रावर उतरणारे पहिले व्यक्ती होते नील आर्मस्ट्रॉंग. चीननं 2013मध्ये चांग E3 पाठवलं होतं, चांग E3. ओके, आणि आपण पाठवलं 2023मध्ये चंद्रयान 3. पाठ कसं ठेवा? 59, 69, 10चा डिफरन्स, 13, 23, 10चा डिफरन्स. क्लिअर? पहिला कोण? रशिया. सेकंड USA, चीन आणि भारत. पण दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश भारत. रशियाचं यानसुद्धा लुना 25 पोचणार होतं, परंतु ते पुढं चालून क्रॅश झालं. ठीक आहे, लक्षात घ्या. त्यानंतर चंद्रयान 1 आपण 22 ऑक्टोबर 2008ला पाठवलं. 22 ऑक्टोबर 2008ला पाठवलं. चंद्रयान 2 22 जुलै 2019ला पाठवलं. आणि चंद्रयान 3 हे 23 ऑगस्ट 2023ला पाठवलं. मित्रांनो, अभ्यास करण्याची सवय अशी लावायची की एकाच ठिकाणी सगळे पॉईंट्स कव्हर करायचे. तुम्ही जर नसेल करत तर मी करून देतो ते, फक्त तुम्ही हे व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, लिहिण्याचा कंटाळा करू नका. ठीक आहे, PDF करता तुम्ही लोक. ठीक आहे, तर PDF मिळेलच तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. पण थोडंसं हातानं पण लिहत चला मित्रांनो, थोडं कामी येईल हे तुम्हाला. ठीक आहे, लिहिलेली गोष्ट चिरकाल आपल्या स्मरणात राहते, नाहीतर मार्क मलाच जास्त पडत जाईल. तुम्हाला हे लिहून घेत चला. ठीक आहे, भारतीय निवडणूक आयोगाने मतदार सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड केली आहे? सचिन तेंडुलकर. स्माईल ॲम्बॅसिडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? सचिन तेंडुलकर. महाराष्ट्राचे स्माईल ॲम्बॅसिडर म्हणून सुद्धा सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आलेली आहे. थोडं ॲम्बॅसिडरचं स्पेलिंग पण बघून घेत चला. AMBASSADOR सगळंच बघत चला. इंग्रजी आहे आपल्याला परीक्षेमध्ये. भारत अभियानाचे जनक बिंदेश्वर पाठक आहे मित्रांनो, सुद्धा ओळखलं जाते. त्यांना टॉयलेट मॅन या नावानं सुद्धा ओळखलं जाते. स्वच्छ भारत अभियान कधीचं? मग 2 ऑक्टोबर 2014. पाठ ठेवा, मोस्ट टाईम फिकरा.
स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014. शिका कमावा योजना कोणाची होती? मध्य प्रदेश. तिथले CM कोण आहे सध्या? शिवराज सिंग चौहान. आणि भारतातील 7व्यांदा स्वच्छ शहर कोणतं आहे? इंदोर. राष्ट्रीय स्मार्ट सिटी कोण ठरलेली आहे? इंदोर. मग आता कमवा शिकवा योजना चर्चेत आहे तर थोडं इतिहासात जाणं आवश्यक ठरेल. रयत शिक्षण संस्था जी आहे साताऱ्याला, ब्रीदवाक्यसुद्धा या संस्थेचं ब्रीदवाक्यसुद्धा कमवा आणि शिका असंच होतं. त्यामुळं थोडंसं लक्षात ठेवा. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी चतुसूत्री सांगितली होती. स्वाध्याय, स्वावलंबन, स्वाभिमान आणि स्वातंत्र्य. तर एक चतुसूत्री लोकमान्य टिळकांची होती. राज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण. त्यानंतर बघा UIDAI युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. पाठ ठेवा फुल फॉर्म. अर्धवेळ अध्यक्ष झाले आहे नीलकंठ मिश्रा. कोण झालेले आहे? नीलकंठ मिश्रा. पूर्णवेळ अध्यक्ष आहे जे सत्यनारायण. आणि CEO आहे अमित अग्रवाल. पाठ करा मित्रांनो. UIDAIची स्थापना 2010 मध्ये झाली होती. पहिलं आधार कार्ड रंजना सोनवणे, टेंबली गाव आहे नंदुरबारमधील शहादा तालुक्यात, त्यांना ते देण्यात आलेलं होतं. म्हणजे पहिलं आधार कार्ड पहिल्यांदा महिलेला देण्यात आलं. लक्षात घ्या UIDAIचे नंदन निलकेनी. ठीक आहे. आणि आधार कार्डवर नंबर किती असतात? 12. चेक करून घ्या. त्यानंतर ब्रिक्स संघटनेची 15वी परिषद दक्षिण आफ्रिका या ठिकाणी पार पडली. मागं आपण व्हिडिओ टाकला, सगळ्या संस्थांचे परिषदा बघितल्या आपण. त्याच्यात हे सांगितलं मी तुम्हाला. आफ्रिकेला पार पडलेली आहे 15वी परिषद 2023 दरम्यान. स्थापना ब्रिक्सची 2006ची आहे आणि परिषद जे संमेलन भरलं होतं ते 2009 मध्ये भरलं होतं. कोणत्या आहे बघा, आपण पाहिलं होतं त्या दिवशी. ब्रिक्समध्ये देश आहे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका. आणि महत्त्वाचं म्हणजे 5R कंट्री म्हणू शकतो आपण यांना. कारण बघा ब्राझीलचं चलन आहे रियाल, इंडियाचं रुबल, इंडियाचं रुपया, युआनचं आहे युआन, चायनाचं आहे युआन म्हणजेच त्याला म्हटलं जाते रेनमीबी. काय म्हटलं जाते? रेनमीबी. लक्षात ठेवा रेनमीबी, आर आला त्याच्यात. त्यानंतर युआन पण म्हटलं जाते, रेनमीबी पण म्हटलं जाते. आणि साऊथ आफ्रिकेचं आहे रेंट. ओके, सो साऊथ आफ्रिकेचं आहे रेंट. ओके, सो लक्षात ठेवायचं आहे. ब्रिक्समध्ये आणखी 6 देश येणार आहे 1 जानेवारी 2024 पासून. ते 6 देश कोणते एकदा बघून घ्या. अर्जेंटिना आपण मागच्या लेक्चरमध्येच कव्हर केलं, तरी रिव्हिजन करून घ्या. अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, सौदी अरेबिया, UAE. ठीक आहे. आणि एक आहे मित्रांनो इराण. तर अशा पद्धतीनं 6 देश. आता असे 11 देश होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर चला पुढं. विश्व बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा 2023. विजेता मॅग्नस कार्लसन ठरले आहे नॉर्वेचे. आणि उपविजेता ठरले आहे R प्रज्ञानंदन भारताचे, जे की तामिळनाडू या राज्यातील आहे. 18 वर्ष वय आहे त्यांचं. पहिले विश्वविजेते 2002 मध्ये झाले होते आपल्या भारताचे विश्वनाथ आनंद. शून्य कार्बन उत्सर्जनचं टार्गेट घ्या. भारताचं टार्गेट आहे 2070, चायनाला दिला आहे 2060, अमेरिका 2050 आणि महाराष्ट्रानं ठरवलेला आहे 2040. महाराष्ट्रानं ठरवलं आहे 2040. चला, ट्विटर कंपनीचे मालक कोण आहे? ते आहे एलन मस्क. ट्विटर कंपनी सध्या खूप चर्चेमध्ये आहे. स्थापना मग पाठ ठेवा 21 मार्च 2006. मुख्यालय आहे सान फ्रान्सिस्को. ठीक आहे. जनगणना. आता बघा जनगणना दर 10 वर्षांनी होते. पशुगणना 5 वर्षांनी होते. कृषीगणना 5 वर्षांनी होते. वनगणना 2 वर्षांनी होते. तर व्याघ्रगणना 4 वर्षांनी होते. वनगणना विशेष पाठ ठेवा 2 वर्षांनी होते. असं वाटत असेल तर एखादा स्क्रीनशॉट काढून घ्या. त्यानंतर 32वा प्रश्न आहे. वन संशोधन केंद्र डेहराडून या ठिकाणी आहे उत्तराखंडला. तर वन व्यवस्थापन भोपाळला आहे. क्लॅरिटी ठेवायची आपल्याला. संशोधन करा, व्यवस्थापन आलं तर भोपाळ करा. IoT म्हणजे काय होते? इंटरनेट ऑफ थिंग्स. सध्या चर्चेमध्ये आहे कन्सेप्ट म्हणून मी सांगितलं. इंटरनेट ऑफ थिंग्स. AI म्हटलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स. पाठ ठेवा, फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. GSTचे टप्पे 0% आहे. 5, 12, 18, 28 या पद्धतीनं टप्पे पडतात मित्रांनो. ओके, आता 0 तर धरल्या जात नाही. 5%, 12%, 18%, 28%. थोडं लक्षात ठेवायचं आहे. 5 आहे की 4 आहे कन्फर्म करून घ्या. त्यानंतर आहे ऑनलाईन गेमिंगवर GST किती लावला जात आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा लावला जात आहे मित्रांनो 28%. GST संबंधित घटना दुरुस्ती 121 आहे. किमान उत्पन्न हमी विधेयक लागू करणारं राज्य कोणतं आहे? ते आहे राजस्थान. 1000 रुपये देणार काम न मिळाल्यास, असं राज्य कोणतं ठरलेलं आहे? किमान उत्पन्न हमी देणारं राजस्थान. भारतातील वाळवंटाचे नाव काय आहे? थर, जे की राजस्थानमध्ये आहे. क्षेत्रफळातील सर्वात मोठं राज्य राजस्थान आहे. देशातील पहिलं कार्बन न्यूट्रल विमानतळ लेह. मोस्ट टाइम फी करा. भारतातील पहिला अमृत सरोवर रामपूर UP या ठिकाणी आहे. 75 अमृत महोत्सवी निमित्त आपण 75 भारतामध्ये अमृत सरोवर तयार करणार आहे. त्याच्यातलं पहिलं अमृत सरोवर रामपूर UP. त्यामुळं पेपरमध्ये येणार हा प्रश्न. जागतिक वन दिवस कधी असतो? तो असतो 21 मार्चला. थीम सांगा. थीम आहे फॉरेस्ट अँड हेल्थ. 1971 पासून FAO हा दिवस काय करते? साजरा करते. 21 मार्च वन दिवस. आणि शेवटचे 2 प्रश्न बघा मित्रांनो. भारतीय लष्कर हवाई दलाने वायू प्रहर नावाचा एक संयुक्त लष्करी युद्ध सराव सुरू केलेला आहे. तर तो आहे 96 तास चालला तो अरुणाचल प्रदेशमध्ये. किती तास? 96 तास. लक्षात घ्या. लष्कर आणि हवाई दलाचा वायू प्रहर. पाठ ठेवा. जानेवारीला भूदल दिवस. सध्या जनरल आहे जनरल मनोज पांडे.
4 डिसेंबरला नौदल दिवस, सध्या ॲडमिरल आहे याचे आर हरिकुमार. आणि 8 ऑक्टोबरला हवाई दिवस, एअर चीफ मार्शल हे सर्वोच्च पद आहे ते आहे VR चौधरी. ठीक आहे, वेळेनुसार बदल होऊ शकतो, त्यामुळे हे थोडंसं लक्ष द्या. 39वा प्रश्न आहे, मनरेगा कामगारांसाठी कल्याण कोष सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं? ते ठरलेलं आहे केरळ. मग महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेबद्दल माहिती पाहणं आवश्यक आहे. कायदा झाला होता मनरेगा संबंधित 7 सप्टेंबर 2005ला, मात्र सुरुवात झाली होती 2 फेब्रुवारी 2006ला 200 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर. ठीक आहे, आणि पूर्ण भारतात लागू झाला 1 एप्रिल 2008 पासून. आणि 2 ऑक्टोबर 2009ला 140वी जयंती, गांधीजींच्या 140व्या जयंतीनिमित्त नरेगा योजनेला महात्मा गांधी यांचं नाव देण्यात आलेलं होतं. तर तुम्हाला माहिती आहे कंबाईनमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला होता की मनरेगा कायदा कधीचा होता? 2005चा. फक्त साल विचारलेलं होतं. तर मजुरी दर कुठे आहे? हरियाणा 357. महाराष्ट्रात किती आहे? 273. वेळोवेळी या गोष्टीमध्ये बदल होत असतात, त्या बाबतीत तुम्ही अपडेट राहत चला. ठीक आहे. त्यानंतर फिफा क्रमवारीत भारतीय संघ कितव्या क्रमांकावर पोहोचला? एक्झॅक्टली 100 नंबरवर लिहिलेला आहे. फिफा 2022 दोहा कतार या ठिकाणी पार पडला. विजेता अर्जेंटिना होता, उपविजेता फ्रान्स होता आणि भारतीय फुटबॉलपटू कोण आहे? सुनील छेत्री. ओके, सो या पद्धतीनं हे होते सर्व महत्त्वाचे प्रश्न. आता कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं. 2-3 दिवसात आपण हे लेक्चर घेऊन येत चलो मित्रांनो. फक्त हे लेक्चर मिस करू नका. आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा की क्वालिटी नॉलेज तुम्हाला या चॅनलवरती मिळत आहे म्हणून. त्याचं नाव आहे पर्टिक्युलर नॉलेज. याला एकदा नक्की जॉईन करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि एक लाईक नक्की करा. टेक केअर. थँक्यू सो मच.